हॅलो गाईज, इम्पॉर्टंट लेक्चर सिरीज मधला आजचा चौथा लेक्चर. ठीक आहे. यामध्ये आपण जांगम विषाचे वेग आणि त्यावर काय चिकित्सा केली जाते हे बघणार आहोत. तुम्हाला हा LAQ ला पण क्वेश्चन येऊ शकतो किंवा जर SAQ ला आला तर फक्त तुम्हाला वेगांची लक्षणे विचारते. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला दोन्ही पॉइंट ऑफ व्ह्यूनी प्रिपेअर करायचे, लक्षणे प्लस चिकित्सा माहिती असली पाहिजे. आता इथं तुम्हाला काय करायचं की पेन वही सगळं बाजूला ठेवून द्या. फक्त मी जे सांगतेय किंवा मी ज्या ट्रिक्स सांगतेय त्या पद्धतीने लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. कारण की लिहित बसला तर तिथे तुमचा वेळ जाईल. त्याच्यामुळे इकडे ऐकण्याकडे तुमचं कॉन्सन्ट्रेशन कमी होऊ शकतं. त्यामुळे फक्त मी ज्या पद्धतीने सांगतेय त्या पद्धतीने लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ठीक आहे. आता बघा, पहिला टोटल 7 वेग आहेत हे सगळ्यांना माहिती आहेत. जांगम विषाचे 7 वेग येतात. म्हणजेच थोडक्यात वेग म्हणजे काय, थोडक्यात अवस्था असतात. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ असं 7th पर्यंत जातं. ठीक आहे. पहिली अवस्था किंवा पहिला वेग. ओके. आता आपण कम्पेअर करणार आहोत दर्विगर, मंडलिक आणि राजीमंद याबद्दल. म्हणजे तिघांचं हे एका स्लाइड मध्ये तुमचं कव्हर होतं. तुम्हाला जर SAQ आला की दर्विगरचे वेग लिहा तरी पण तुम्हाला ह्या स्लाइड नुसार लिहायचे. आणि जर LAQ आला तर डायरेक्ट हा चार्ट टाकला तरी चालेल. ठीक आहे. जांगम विषाचे 3 प्रमुख प्रकार: दर्विगर, मंडलिक, राजीमंद. दर्विग मध्ये वात प्रकोप असतो हे आपल्याला माहिती आहे. मंडलिक मध्ये पित्त असतो आणि राजीमंद मध्ये कफ प्रकोप असतो. प्रामुख्याने कफ प्रकोप असतो. ओके. त्याच्यामध्ये पहिला वेग किंवा पहिल्या अवस्था, त्याच्यामध्ये प्रथम वेग हे रक्ताच्या रिलेटेड असतो, रक्तगत वेग असतो. ओके. हे लक्षात ठेवायचं. प्रथम वेग रक्तगत असतो. मग लक्षणांमध्ये पण रक्ताची लक्षणे सगळे दिसणार. ठीक आहे. त्याच्यामध्ये रक्त दूषित व काळे होते. पहिलं दर्विगरचं लक्षात घ्या, रक्त दूषित आणि काळे होते. काळा वर्ण वाताचा आहे म्हणून रक्तालाही वातप्रधान कृष्ण वर्णता प्राप्त होते. त्याचबरोबर नख, मुख, त्वचा ही काळी होते, वात प्रकोपामुळे होणार. नंतर शरीरावर मुंग्या येणे किंवा मुंग्या शरीरावर चढल्याप्रमाणे चिमचिमायन हे लक्षण तिथं दिसतं. आता तुम्हाला इथं रक्तदृष्टी तर लिहायचंय, त्याबरोबर वातप्रधान लक्षण ठेवायचं. म्हणजे रक्ताचा वर्ण कृष्ण वर्ण, नख, मूत्र, नेत्र याचाही कृष्ण वर्ण आणि चिमचिमाय, हे 3च लक्षणे लक्षात ठेवा. ओके. मंडलिक मध्ये आलात, मंडलिक मध्ये पित्त प्रकोप असतो तर रक्ताचाही पित्तवर्ण निर्माण होणं. त्याचबरोबर दाह आणि शरीर पित्तवर्णी होणं. शरीर कृष्णवर्णी वातामुळे, शरीर पित्तवर्णी पित्तामुळे आणि शरीर पांढुता कफामुळे. ओके. इथं पण रक्त श्वेतवर्णी, म्हणजे ज्या ज्या दोषाच्या प्राधान्यता आहे त्यानुसार आपल्याला लिहायचे. म्हणजे 2 गोष्टी कम्पेअर केल्यात. प्रथम वेगामध्ये रक्ताची दृष्टी असते, त्याबरोबर जे दोष अधिक आहेत, ज्या सर्पवेगामध्ये किंवा राजीमंद मध्ये कोणता दोष अधिक आहे त्यानुसार लक्षणे सांगितलेली आहेत. याच पद्धतीने तुम्हाला इथे लिहायचं. इथं सगळीकडे कृष्णवर्णता, पित्तवर्णता आणि श्वेतवर्णता. क्लिअर प्रथम वेग. आता द्वितीय वेग बघा. द्वितीय वेगामध्ये मांस दृष्टी असते. हा पहिला पॉइंट लक्षात ठेवायचा. रक्त, मांस, मेद हे 3 धातू क्रमाने लक्षात ठेवायचे. त्यामुळे मांस दृष्टी असते हे पॉइंट लिहायचा. अतिकृष्णता, सूज येणे. जिथं जिथं मांस दृष्टी आहे तिथे सूज येणे, सूज येणे आणि सूज येणे. मग सूज कुठं असते, दंश प्रदेशी सूज येते. ओके. मांसाचं जिथं जिथं मांस येईल तिथं तिथं दंश प्रदेशी शोथ असतो, हे लक्षण तुम्हाला कॉमन लिहायचं सगळीकडे. नेक्स्ट मग तुम्ही वात प्रकोप आहे म्हणून इथं शोथ लिहा, पित्त प्रकोप आहे म्हणून इथं दाह आणि पित्तवर्णता लिहा, आणि कफ प्रकोप आहे म्हणजे पांडुता आणि जडता किंवा गौरवता लिहा. ठीक आहे. क्लिअर. मेन पॉइंट्स हायलाइट करून देते, ते मेन पॉइंट्स कधीच विसरायचे नाही. तृतीय वेगामध्ये मेददृष्टी असते. मेददृष्टी असल्यामुळे इथं प्रामुख्याने सडणे हे लक्षण दिसणार. ठीक आहे. दंशस्थानी सडणे, इथं पण दंशस्थानी सडतो दंशस्थान, आणि कफ प्रकोप मध्ये पण दंशस्थान हा सडलेला असतो. म्हणजे नेक्रोसिसची प्रोसेस इथं सुरू झालेली असते. ठीक आहे. मेददृष्टी आहे म्हणजे. आणि दुसरा इथं एक प्रमुख म्हणजे प्रामुख्याने इथं नेत्राच्या दृष्टीच्या रिलेटेड सांगितलेलं आहे. वातामध्ये दृष्टीहानी असते. तसेच शिरशूल वात प्राधान्य. आपल्याला माहिती आहे मस्तिष्कामध्ये मेदाचं जास्त प्राधान्य, मेद आणि मज्जा. त्यामुळे इथं शिरशूल आणि दृष्टीहानी हे 2 युनिक लक्षात ठेवायचे. इकडं पित्त आहे म्हणून स्वेदाधिक्य आणि तृष्णा पित्त प्रकोपामुळे निर्माण होतं. आणि कफामध्ये आपल्याला नख, नेत्र, मुख या ठिकाणी स्त्राव आणि अंधत्व. MCQचा पॉइंट आहे तुम्हाला तिसऱ्या वेगामध्ये.
जे काही जांगम विषय त्याच्या 3ऱ्या वेगामध्ये तुम्हाला प्रामुख्याने नेत्राच्या रिलेटेड सांगितले. इथं पण दृष्टीहानी सांगितलंय आणि इथं पण तुम्हाला काय सांगितलंय, अंधत्व हे लक्षण सांगितलेलं आहे. त्यामुळे इथं मेन पॉइंट हा लक्षात ठेवायचा, तृतीय वेगामध्ये दृष्टीहानी सांगितलेली आहे. मग चिकित्सा पण त्याच्या रिलेटेडच आपल्याला लिहायची. चिकित्सेचा पॉइंट आपण नंतर कोरिलेट करू. ओके, इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना? फर्स्ट मध्ये रक्तदृष्टी, मांस, मेद. ओके, हे झाले 3 वेग. आधी या 3 वेगाचा एकत्रच तुम्ही स्टडी करायचा, जसं मी तुम्हाला सांगितलं त्या प्रकारे. नंतर खालच्या उरलेल्या 4 वेगांचा स्टडी करायचा आहे, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. 2 टप्प्यामध्ये वेगांचा अभ्यास करायचा. ओके, चतुर्थ वेगामध्ये कोष्ठगत असतात. प्रथम मध्ये रक्त, मांस, मेद. क्लिअर? चतुर्थ मध्ये कोष्ठ, पंचम मध्ये अस्थि, षष्टम मध्ये आता मज्जा, म्हणजे इथं पूर्ण आणखीन धातू सुरू झाले. ओके, रक्त, मांस, मेद, नंतर कोष्ठ, अस्थि, मज्जा आणि शुक्र. हे एमसीक्यूचे पॉइंट्स आहेत की कोणत्या वेगामध्ये कोणत्या धातूची किंवा अवयवांची दृष्टी असते. ठीक आहे, तर बघा इथे आता चतुर्थ वेगामध्ये कोष्ठगत असतं, हे क्लिअर आहे सगळ्यांना. लालास्त्राव, वमन, संधी शैथिल्य आणि तंद्रा. तुम्हाला आधीच सांगितलंय, जे काही दर्वीगर आहे त्याच्यामध्ये वात प्रकोप असतो. वात प्रकोप असल्यामुळे इथं काय असणार, संधीच्या ठिकाणी शिथिलता निर्माण होणार आणि तंद्रा येणार. ठीक आहे, राजीमंद मध्ये पित्त प्रकोप आहे म्हणजे जोर 10, आणि इकडं क्षीरगौरव, मन्यास्तंभ, कफाचा प्रकोप आहे. ओके, नेक्स्ट पंचम मध्ये अस्थीच्या ठिकाणी, अस्थि प्रामुख्याने वाताच्या रिलेटेड असणार. ठीक आहे, अस्थि आणि वाताचा आशय भाव आपल्याला माहिती आहे. त्यामुळे इकडं पर्वसंधीच्या ठिकाणी शैथिल्य, त्याचबरोबर अस्थि प्रकोपित आहेत, अस्थि दूषित आहेत, म्हणजे वातही दूषित आहे. आणि वाताचे प्रमुख स्थान काय, प्राण, प्राणवायू. जे काही प्रमुख अधिष्ठान आहे शरीरामध्ये ते प्राणवायू आणि अग्नी याची दृष्टी करतं. त्यामुळे हिक्का यासारखे लक्षण आपल्याला इथे दिसतात. नंतर इकडं सर्वांगदा हा पित्त प्रकोप आहे आणि वाणी अवरोध इथं निर्माण होतो. हे एक महत्वाचं एमसीक्यू आहे तुमचा. वाणी अवरोध कोणत्या वेगामध्ये होतो, पंचम वेगामध्ये होतो. ठीक आहे, इथं पण आपण सेम कोरिलेट करू शकता. अस्थि आणि वाताचा असे संबंध आहे. अस्थीची दृष्टी झाली म्हणजे इथं काय, वाणीचा अवरोध निर्माण होतो. नंतर पुढे षष्ठ आणि सप्तम वेगामध्ये फक्त तुम्हाला एकच करायचं, दर्वीगरचं करायचंय, जेणेकरून ह्या दोघांचंही सेम लक्षणं सांगितली. पण एक्झाम मध्ये दर्वीगराप्रमाणे असं न लिहिता ही जी लक्षणं आहेत ती इथं लिहायची आहे. ओके, किंवा ही जी लक्षणं आहेत ती इथं लिहायची आहे. डायरेक्ट पॉइंट नाही टाकायचं की दर्वीगर प्रमाणे. ओके, तर षष्टम वेगामध्ये मज्जा धातूची दृष्टी असते, त्यामुळे ग्रहणी अधिक दुष्ट होते, म्हणजे ऑलरेडी ग्रहणी दूषित आहे त्यात आणखीन जास्त दुष्ट होते. तसेच ऋतपीडा, गौरवता, मूर्छा आणि अतिसार हे लक्षण आपल्याला इथं दिसतं. हे अशाला असे हे लक्षण पाठ करा, जेणेकरून हेच इथं आणि इथं तुम्हाला लिहायचे. ओके, आणि सप्तम वेगामध्ये सहसा इथपर्यंत माणूस जातच नाही, आणि जर गेला तर त्याचा पुढे मृत्यू निश्चित असतो. ठीक आहे, सप्तम वेगामध्ये मुखातून घट्ट असा स्त्राव येतो. त्याचबरोबर चेष्टावरोध, उच्छवास थांबतो, म्हणजे थोडक्यात इथं मृत्यूगत आहे माणूस किंवा संन्यास अवस्थेमध्ये मनुष्य असतो. आणि शुक्रशोणित म्हणजे शुक्रवह स्त्रोतातून किंवा शुक्रवह जे काही शुक्रवहन करणाऱ्या धमन्या आहेत तिथून रक्ताचा स्त्राव निर्माण होतो. ठीक आहे, ही अंतिम स्टेप जी आहे, इथं माणूस गेला म्हणजे संन्यास अवस्थेत जाऊन पुढे त्याचा मृत्यू निश्चित असतो. सेम हेच दर्वीगर प्रमाणे असं न लिहिता हेच पॉइंट्स इथे रिपीट करा आणि हेच पॉइंट्स इथे रिपीट करा. ठीक आहे, क्लिअर सगळ्यांना? इथे शॉर्ट मध्ये रिव्हिजन करा. पहिल्या वेगामध्ये रक्ताची दृष्टी असते, त्याप्रमाणे सगळं लिहायचं. दुसऱ्या वेगात मांसदृष्टी असते, म्हणून इथं आपल्याला शोथ हे लक्षण लिहायचे. सगळीकडे शोथ लक्षण कॉमन आहे. तृतीय वेगात मेददृष्टी असते. ठीक आहे, त्यामुळे सडणे, दंशस्थानी सडणे किंवा नेक्रोसिस ची प्रोसेस सुरू झालेली असते. चतुर्थ कोष्ठ, पंचम मध्ये अस्थि, षष्टम मध्ये मज्जा, सप्तम वेगामध्ये शुक्रदृष्टी असते. ओके, क्लिअर सगळ्यांना पॉइंट्स? एक्झाम मध्ये जरी आलं तरी अशाला असं तुम्ही चार्ट टाका, लिहित बसू नका. किती मोठे पॅरेग्राफ लिहिले यापेक्षा तुम्ही कशा प्रकारे प्रेझेंट करता याला महत्व जास्त आहे. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट अशाला असा चार्ट इथं टाकला तरी चालून जाईल. ठीक आहे,
आता आपण ज्या प्रकारे लक्षणे बघितले चार्टच्या फॉर्म मध्ये, त्याच प्रकारे आपल्याला चिकित्सा बघायची आहे. लक्षणावरून जरी तुम्ही चिकित्सा लक्षात ठेवली तरी तुमचे ते पॉइंट्स कव्हर होतात. ठीक आहे. तर बघा, प्रथम वेग आपल्याला माहिती आहे, प्रथम वेगामध्ये रक्ताची दृष्टी असते. ठीक आहे. इथं पण आपल्याला सेम चार्ट करायचा, दर्वीगर, मंडली आणि राजीमंद. तर प्रथम वेगामध्ये आपण रक्ताची दृष्टी म्हटलं होतं. सिंपल त्याची चिकित्सा रक्तमोक्षण करा. ठीक आहे. तीनही ठिकाणी रक्तमोक्षण सांगितले, दर्वीगर, मंडली आणि राजीमंत. रक्तमोक्षण प्रथम वेग. ठीक आहे. तर द्वितीय वेगामध्ये आपण काय म्हटलं होतं, मांसदृष्टी असते म्हटलं होतं. ठीक आहे. मांस धातूची दृष्टी असल्यामुळे तिथं काय होणार, शोथ निर्माण होणार. हे क्लिअर. पॉइंट्स डबल सांगते कारण की तुमचे क्लिअर असले पाहिजे. मांस धातू असल्यामुळे शोथ सांगितला होता. सॉरी. तर मग तिथं आपल्याला काय करायचं, लेप करायचंय. मग त्याच्यामध्ये अगद, मध आणि साखरेबरोबर जे काही तुम्हाला अगद सांगितलेले आहेत, औषधी विषनाशक औषधी सांगितले ते मध साखरेबरोबर तिथं द्यायचे. इथं पण सेप अगद पान विथ मध आणि साखर आणि एक एवागू पान सांगितलेलं आहे. आणि इकडं वमन विषनाशक अगद पान. म्हणजे थोडक्यात तिघांमध्ये अगद पान द्यायचंय. फक्त कफामध्ये थोडक्यात राजीमंद मध्ये वमन द्यायला सांगितलंय, कारण की तिथं जे काही दोष उत्कृष्ट अवस्थेमध्ये असतात त्यांना बाहेर काढायचे. ओके. तृतीय वेगामध्ये मेदाची दृष्टी आहे आणि तिथं म्हटलं होतं आपण की दृष्टीची हानी सांगितलेली आहे. ओके. दर्वीगर महोदय आणि राजीमंद दोन्हीमध्ये दृष्टीची हानी सांगितली होती, त्यामुळे इथं अंजन वापरलंय. इथं दर्वीगर प्रमाणे चिकित्सा म्हटले म्हणजे तेच नस्य आणि अंजन वापरायचे. आणि इकडं विरेचन द्या आणि एवागू पान द्या, कारण की इथं दृष्टीची बद्दल काही हानी सांगितलेली नाहीये. सरळ पित्त प्रकोप आहे म्हणून तुम्ही विरेचन देऊ शकता. ठीक आहे. क्लिअर. पहिल्यांदा रक्तमोक्षण, अगदपान विथ मध आणि साखर, नंतर नस्य आणि अंजन. इथं फक्त मध्ये विरेचन एक लक्षात ठेवायचं. चतुर्थ वेग कोष्ठाच्या रिलेटेड सांगितलंय. कोष्ठ दृष्टी असते म्हणून सांगितलंय, म्हणून ऊर्ध्वजत्रोगत आहे तर वमन देऊन बाहेर काढायचं. सिंपल त्याच्यामध्ये. ओके. कोष्ठाच्या रिलेटेड आहे म्हणून वमन द्यायचं आणि एवागू पान द्यायचं जर अशक्तता वगैरे आली असेल, किंवा संसर्जन क्रम एक आपण पाळू शकता. दर्वीगर प्रमाणे म्हणजे वमन आणि एवागू. ओके. देन पंचम वेग अस्थिच्या रिलेटेड सांगितलं. त्याच्यामध्ये शीतल उपचार द्यायचे, विरेचन आणि एवागू पान सांगितलेलं आहे. विरेचन का सांगितलंय, कारण की जरी अल्पबल जरी व्यक्तीचं असेल ना तरी पण आपण मध्यम विरेचन देऊन ते बाहेर काढू शकतो, पण वमनासाठी अधिक बल लागतं. मग त्यामुळे बलाचा विचार करून इथं विरेचन प्रामुख्याने सांगितलेलं आहे. आणि संसर्जन क्रमामध्ये एवागू पान. इकडं दोन्हीमध्ये सेम, त्यामुळे इथं जास्त वेगळं लक्षात ठेवायची गरज नाही. देन 6व्या वेगामध्ये मज्जा धातूच्या रिलेटेड सांगितले, तिथं पण तुम्हाला सेमच आहे. 5व्या आणि 6व्या वेगामध्ये चिकित्सा सेम आहे, फक्त तुम्हाला दर्वीगर मध्ये. इकडे मंडली आणि राजीमंद मध्ये बदल आहे. इकडे मंडलीमध्ये काकोलादी मधुगण आणि अगद पान सेवन सांगितले, म्हणजे सरळ औषधी सांगितलेले आहेत. आणि इकडे तीक्ष्ण अंजन सांगितले, कफ प्रकोप असतो त्यामुळे. ठीक आहे. कारण की मज्जेचे आणि कफाचे गुणधर्म सेम आहेत, त्यामुळे अधिक प्रकोप होतो, म्हणून आपल्याला त्याला आधी त्या गुणांना कमी करावं लागेल, त्यामुळे इथं त्या प्रकारे सांगितले. आणि शेवटी 7व्या वेगामध्ये शुक्रगत असतं, तिथं तीक्ष्ण अंजन, अवपीडक नसते आणि काकपद चिरा. काकपद चिरा म्हणजे डोक्यावर कावळ्याच्या पायासारखी थोडक्यात अशा प्रकारे चिरा करायची आणि तिथं गाईचं किंवा कावळ्याचं, चिमणीचं मांस ठेवायचं, जे करून सगळं विष ते शोषून घेईल. ठीक आहे. हे मेन पॉइंट आहे काकपद चिरा. तिकडे पण अवपीडक नसते, अगद पान आणि अवपीडक नसते. अवपीडक नसते कॉमन आहे, फक्त 7व्या वेगामध्ये काकपद चिरा हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. क्लिअर पॉइंट सगळ्यांना. प्रथम वेगात रक्तमोक्षण कॉमन, द्वितीय वेगामध्ये अगदपान विथ मध अँड साखर हे कॉमन, तृतीय वेगामध्ये अंजन, चतुर्थ मध्ये वमन, 5व्या मध्ये विरेचन, 6व्या मध्ये विरेचन. आणि इकडलं तुम्ही हे दर्वीगर प्रमाणे लक्षात ठेवू शकता. आणि सप्तम वेगामध्ये अवपीडक नसते हे कॉमन पॉइंट आहे. ठीक आहे. क्लिअर सगळ्यांना. इथे तुमचा एक LAQ कंप्लीट होतोय, जांगम विष वेगांची लक्षणे आणि चिकित्सा. आपण पुढच्या लेक्चरमध्ये असाच आणखीन एक पॉइंट कव्हर करायचा प्रयत्न करूया. थँक्यू.